हिमायतनगर तालुक्यातील कामारी जिल्हा परिषद शाळेची वेळ होऊनही विद्यार्थी 9 वाजेपर्यंत गेट बाहेर शिक्षकांची वाट पाहत उभे होते। सकाळी 9 वाजले तरी संबंधित शिक्षक शाळेत न आल्याचा आरोप पालकांनी करत ग्रामस्थांचं म्हणणं आहे की शासनाने शिक्षकांना मुख्यालयी राहून वेळेवर शाळेत उपस्थित राहण्याचे आदेश दिले असताना सुद्धा काही शिक्षक जिल्ह्याच्या आणि तालुक्याच्या ठिकाणाहून अपडाऊन करत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करतायत। मतदानाचं पुनर्निरीक्षण या अभियानामुळे शाळेची वेळ सकाळी 7 ते 12 अशी निश्चित करण्यात आली असताना सुद्धा वेळेचे पालन होत नसल्याचा आरोप करण्यात आलाय। या घटनेनंतर संतप्त पालकांनी गट शिक्षण अधिकाऱ्यांना तात्काळ चौकशी करून संबंधित शिक्षकांवर कठोर कारवाई करावी तसंच तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये अचानक तपासणी मोहीम राबवावी अशी मागणी होतीये। विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या प्रशासन, शिक्षक आणि कर्मचारी यांना संधी देण्यात येऊ नये असा इशारा ग्रामस्थांनी देत कारवाई न झाल्यास शिक्षण विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशाराही दिलाय। आता या प्रकरणात हिमायतनगर शिक्षण विभाग काय भूमिका घेतो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। माझ्याकडे नव्हती, तुम्ही स्वतः आले तर चौकशीला आम्ही हजर होतो। नाही बरं जी आहे ती सांगा। बरं सर, मी गेल्या वर्षी स्थानिक राहत नाहीत म्हणून शिक्षक लेखी तक्रार माझ्याकडे प्रूफ आहे सर। लेखी गेल्या वर्षी दिलेला मेकाले सराला अरुण पाटील सर होते, अरुण पाटलाला सुद्धा विचारा तुम्ही। हां, मी लेखी देऊन सुद्धा काही त्याच्यावर आक्षेप घेतलेला नाही। लेखी माझ्याकडे रिसिव्ड सुद्धा आहे। परीक्षा पे चर्चा याचा चौकशी झाली, चौकशी अहवाल गेला आणि चौकशी अहवाल जाऊन त्यांचं एक इन्क्रीमेंट मुख्याध्यापकाचं बंद झालेलं आहे आणि त्यांना सेवा हे केलेली होती, त्याची ट्रान्सफर केली होती। 1 वर्ष तुमचे मुख्याध्यापक जिल्हा परिषद हायस्कूल हिमायतनगर इथं होते, त्यांना सेवा शासकीय दिली होती आणि 1 वर्ष इथं कशाला पाठवलं मग? पण ते एका वर्षाला पाठवलं, एका वर्षात सर पहिली एक गोष्ट ऐका त्यांना शासनाला इथंच ठेवण्याचा काय इंटरेस्ट आहे? नाही, शासनाला त्यांना एकच प्रश्न माझा ऐका। ठेवता त्यांना बीओचा तुम्ही जे लेटर दिलं होतं त्या मागच्या पेजवर लिहून आहे, तुम्हाला स्वतःला ते काय दिले बीओला तू किती शहाणास काय झाटापटून घेतो तुम्ही फोन घेतो असं नमूद आहे। बीओला काय वाईट शब्दात बोलेला असं आजही पेज काढाय पेजवर लिहून आहे, तर मला सापडलं तर मला पाठवतो। अशा माणसाला ॲज अ मुख्याध्यापक तुम्ही रिपीट करता। मागचे 10-11 वर्ष झाले आणि तक्रारी जवळपास 6 गेल्या। विचार करा तुम्ही किती चूक द्या, आम्ही नाही। 6 तक्रारी गेल्या आणि त्या माणसाचं वर्तवणूक तुमच्या सिनियरला ना केंद्र प्रमुख बीओ जे माणसं 4 माणसं हँडल करा तुमच्यासारखे, त्याला जर म्हणतात तू किती शानास आणि असं त्यांनी स्वतः लेखी दिलं, त्या माणसाला रिपीट इथं टाकता म्हणजे तुम्ही चूक द्या, आम्ही नाही। आता आता आम्ही लेखी तक्रार देणं म्हणजे आमच्या मुचकाडात मारणं होय आणि ते पण गुवाहाटी चप्पल आणि 12 जर आम्ही धंदे करायला आम्ही काय चुकता नाही। आज जे लोक तपले हे एक लिमिटच्या बाहेर झालं। गावची हिस्ट्री आतापर्यंत आम्ही कोणालाही त्रास दिला नाही, आजही हिस्ट्री काढायची कोणालाही त्रास दिला नाही, कोणालाच। राहिली तुमची SIRची चौकशी, आता सगळ्या शिक्षकाला सांगा SIR लोक स्वतः आणून द्यायले, कोणता शिक्षक पर्टिक्युलर एक जर चुकीचं असेल तर मुचकाडात मारा माया। गावात हिंडायला 1-2 वेळ येत असेल पण सगळे जण कागदपत्र इथं जागेवर आणून द्यायला त्या माणसाला रोज आणून द्यायचं घरी राहतात। मी स्वतः पत्रकार आहे सर, मी स्वतः शाळेमध्ये आणून दिले, मी स्वतः पत्रकार असून फोन करून मागून घ्यायलेत नसेल त्यांचे। सर एक प्रश्न आहे, आता GR मध्ये आम्हाला एक सांगा की शिक्षक जेवढे आहेत तेवढे मुख्यालयी राहणं बंधनकारक आहे किंवा नाही? आहे। मग शिक्षक जर इतर बंधनकारक राहायला असेल मुख्यालयी, दुय्यम बाजारपेठेचं तालुक्यातलं गाव आहे, तर तुम्ही मला सांगा बरं, आज माणूस म्हणून आपण नांदेडून आज जाणं येणं करतो म्हणलं तर सर 5 तास लागतात, 1-2-2.5 तास जायला, 2-2.5 तास यायला। मग मला सांगा इथं 7 वाजता जर शाळा भरत असेल तर तिथून येऊन इथं लेडीज असू द्या की जेंट्स असू द्या तर त्यांची शिकवायची मानसिकता राहील का? आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे एवढे जिल्हा परिषदला इथं शिक्षक आहेत, यांचा एकाचाही मुलगा जिल्हा परिषद शाळेत शिकत नाही। यांचे मुलं शिकतात इंटरनॅशनल स्कूलमध्ये आणि हे येतात इथे कुठं कामारीमध्ये ड्युटी करायला जिल्ह्याच्या म्हणजे यांच्या मुलाची काळजी राहा म्हणून तिथं शिकाव चांगलं, यांच्या मुलाचं फ्युचर घडावं म्हणून हे नांदेड जिल्ह्याच्या ठिकाणी राहिले आहेत। आणि सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांचे मुलं इथं आहेत जिल्हा परिषदला। हे जिल्हा एवढं मोठं गाव असून आज बघा लाज वाटायसारखी गोष्ट आहे की एवढी विद्यार्थी संख्या एवढी कमी झाली। एवढे पहिले मी 9वी-10वीला होते तरी जबाबदार शिक्षक आहात, पण मला सांगा तुम्ही आहात ऑफिशियली सांगत आहात की प्रशासनाचे असून की मुख्यालयी राहणं बंधनकारक आहे, तरी एक सुद्धा शिक्षक जिल्हा परिषद मध्ये राहणार तुमचा एक मिनिट तुमचा परिचय नाले सर नाले सर आहे तिथं। तुमचे शिक्षक 7ला येणं बंधनकारक असताना 8-8:30ला शाळेत यायले दररोज। आणि दुसरी गोष्ट ॲडिशनल CO माळुरे सर आहे। आणि दुसरी गोष्ट, एकही शिक्षक इथं मुख्यालयी राहत नाही, तर यांना निर्वाह भत्ता तुम्ही कोण्या अधिकारात देत आहात?
यांचा निर्वाह भत्ता तात्काळ रद्द झाला पाहिजे. याच्या अगोदर वारंवार तक्रारी एक केलेल्या आहेत. लेखी पत्रक दिलेलं आहे माझ्याकडे, एक लेखी पत्रक लेखी पत्र गेल्या वर्षी मेकाले आमच्या सरांना गावात मी जवळपास अरुण पाटील आणि त्यांनी होते स्वतः, तरी पण काही त्याच्यावर आक्षेप घेतला नाही प्रशासनाने. आता याचा ही इथली जी परिस्थिती आहे ही तुम्ही नाले सरांच्या तोंडून ऐका काय परिस्थिती झालेली आहे. आणि कारमोड नावाचा मुख्याध्यापक तात्काळ उद्यापासून शाळेमध्ये आमच्या नाही आला पाहिजे. आम्हाला दुसरा मुख्याध्यापक पाहिजे. जवान मुली आहेत, लेकरं आहेत आणि त्या माणसाची वर्तवणूक वागणूक अजिबात चांगली नाही, चारित्र्य त्याचं व्यवस्थित नाही, ही प्रत्येक पालकाची तक्रार आहे. हे तुम्ही नाले सरांच्या तोंडून आहे का. आता इथं तुमचे सर्व कर्मचारी आणि अधिकारी आहेत. बोला सर. एक स्पीकरवर सर सर साहेबांनी फोन केला होता. माध्यमिक जिल्हा परिषद माध्यमिक कामारी हायस्कूल आहे सर ही, आणि मी केंद्रावरून बोलतो नाले सर. तर यांना BO साहेबांना बोलले असता यांचं जे सर्व काही म्हणणं आता तोंडी ऐकून घेत आहे, यांना लेखीमध्ये जे काही यांच्या तक्रारी ह्या घेणार आहे आणि ह्या कार्यालय हो हां ही तशी माध्यमिक आहे सर शाळा. हायस्कूल आहे. हायस्कूल आहे सर, 1ली ते 10वी. माध्यमिक शिक्षण अधिकारी यांना पण. ठीक आहे सर. ओके हो ठीक. कट करू नका. एक मिनिट. हॅलो, आम्ही त्यांच्याकडून अहवाल घ्या. आम्ही सुद्धा परत लेखी तक्रार देतो. आम्हाला मुख्याध्यापक बदलून पाहिजे आणि शिक्षक लोक मुख्यालय राहायला आवश्यक आहे. जर राहत नसतील तर यांचा निर्वाह भत्ता तात्काळ इमिजिएट ॲक्शन म्हणून तुम्ही यांचा निर्वाह भत्ता तात्काळ रद्द करा आणि मागचा निर्वाह भत्ता वसूल करा. हा, 1 वर्षापाशी मी लेखी पत्रक दिलेलं आहे, तारखीसहित सांगतो मी. याच्यात पुरावे लागतात. गावातली इथं कुठं कोण राहते, माझ्याकडे कोण पुरावा नाही, आता. कोणीच राहत नाही इथं. त्याच्यावर आम्ही तुम्हाला परत एक लेखी पत्र देऊ. घटकार सर सोडून कोणीच राहिला ठीक आहे. फक्त घटकार सर राहतात म्हणा एक इथं, बाकी कोणीच शिक्षक नाही राहत इथं. ठीक आहे चालते. तुम्ही केंद्र प्रमुख का? बरं. तुमच्या सूर्यवंशी मॅडम रजेवर आहेत. नाले सर. समाज साधना न्यूज, समाजहितासाठी सदैव अग्रेसर.